एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल की जनरल व्हॅल्यू ऑफ थिटा सॅटिस्फाइंग द इक्वेशन tan स्क्वेअर थिटा प्लस sec स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू 1 इज। अब हमें क्या निकालना बच्चों? जनरल वैल्यू निकालनी। मुझे बोलो बच्चों, अपन क्या करेंगे? पहले sec स्क्वायर थीटा, sec स्क्वायर थीटा को क्या लिख सकते हैं बच्चों? अपन sec स्क्वायर थीटा को क्या लिख सकते हो आप? sec स्क्वायर थीटा का क्या लिख सकते हो अपन? 1 1 plus प्लस tan square theta. the tan स्क्वायर थीटा 1 plus tan स्क्वायर थीटा is equals to what? 1. तर 1 get cancel. The equation will apply 2 tan square theta is equals to what? 0. The tan square theta is equals to 0 implies that tan theta is equals to 0. कोणत्या अँगलला व्हॅल्यू tan ची 0 असते? 0 ला. तर इथे आता कोणता रिझल्ट होईल? tan theta is equals to 0 implies that theta is equals to what बच्चों? n pi, where n belongs to z. This is your solution. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड दिलेला आहे मुलांना. आता ऑप्शन पण लिहून देतो मी तुम्हाला. द सोल्युशन ऑफ द इक्वेशन cos स्क्वायर थीटा प्लस साइन थीटा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. तर आपल्याला काय काढायचं? प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. काय काढायचं मुलांना आपल्याला? फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढणार? स्ट्रॅटेजी माहिती तुम्हाला सगळ्यांना की आपण कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो मुलांना? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. 1 प्लस 1 इज 2. इक्वेशन दिसेल आपल्याला मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा प्लस 2 इज इक्वल्स टू 0. मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन दिसेल आपल्याला साइन स्क्वायर थीटा माइनस साइन थीटा माइनस 2 इज इक्वल्स टू 0. फैक्टर -2 कैसे फैक्टर बोलो बच्चों? जिसकी एडिशन जो है वो हमें -1 मिलनी चाहिए. तो -2 प्लस 1 क्या है? -2 प्लस 1. तो इक्वेशन क्या मिलेगी बच्चों हमें? साइन स्क्वायर थीटा माइनस 2 साइन थीटा प्लस साइन थीटा -2 इज इक्वल टू 0. तो कॉमन टर्म क्या निकलेगी बच्चों? पहिल्याच्यातनं काय कॉमन निघेल? साइन थीटा. तर ब्रॅकेट मध्ये राहील साइन थीटा -2. नेक्स्ट 1 कॉमन निघेल, ब्रॅकेट मध्ये काय साइन थीटा -2 इज इक्वल टू 0. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मिळालं मुलांना आपल्याला साइन थीटा प्लस 1 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये साइन थीटा -2 इज इक्वल टू 0. जेव्हा आपण त्याला 0 सोबत इक्वेट करतो, साइन थीटा इज इक्वल्स टू -1 और साइन थीटा इज इक्वल्स टू 2. बट मला सांगा 2 ही व्हॅल्यू पॉसिबल आहे का? नाही, कारण की मॅक्झिमम ही व्हॅल्यू 1 असते. बरोबर आहे. मग आता मिळाली -1. तर आपल्याला माहिती, तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवलेली की साइनची व्हॅल्यू कुठे कुठे -1 असते. तर ती 90 ला पॉझिटिव्ह 1 आणि 270 ला किती असते मुलांना? -1. मग थीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 3 π/2 विच इज अवर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. the number of solutions of the equation sec x plus tan x is equals to 2 cos x in the interval close interval 0 to 2 π. त्याचे नंबर ऑफ सोल्युशन्स किती असतील ते काढायचे आहेत. म्हणजे किती सोल्युशन पॉसिबल होऊ शकतात. तर पहिले काय करणार आपण? गिवन इक्वेशन जी गिवन दिलेली
sec x प्लस tan x इज इक्वल्स टू 2 cos x. याच्यानंतर sec x ला काय लिहू शकतो मुलांना आपण 1 अपॉन cos x प्लस tan x ला काय लिहू शकतो मुलांना आपण 1 अप sin x अपॉन cos x, sin x अपॉन cos x इज इक्वल्स टू 2 cos x. नेक्स्ट याच्यानंतर आपण काय करू शकतो मुलांना, याचा बेस सेम आहे तर 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल्स टू 2 cos x. हा cos x डिव्हिजन मध्ये तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल तर इक्वेशन कशी दिसेल मुलांना, 1 प्लस साइन एक्स इज इक्वल्स टू 2 cos 4x. तर आता मला सांगा हा 2 cos square x आहे तर cos square ला काय लिहू शकतो मुलांना आपण इन टर्म्स ऑफ साइन. इन टर्म्स ऑफ साइन कसं लिहिणार आपण त्याला, 1 minus sin square. 1 plus sin x is equals to 2 times in bracket 1 minus sin square theta. नेक्स्ट याच्यानंतर आपण काय करणार मुलांना, याला सिम्प्लिफाय 1 plus sin x is equals to 2 minus 2 sin square x. नेक्स्ट याच्यानंतर याला सिम्प्लिफाय करा, मायनस 2 sin square x तिकडे जाऊन प्लस होईल तर 2 sin square x प्लस sin x प्लस 1 minus 2 इज इक्वल्स टू 0. तर 1 minus 2 किती मुलांना, -1. इक्वेशन मिळाली आपल्याला 2 sin square x प्लस sin x -1 इज इक्वल्स टू 0. याला फॅक्टराइज करा तर 2 इंटू -1 इज -2. -2 चे असे फॅक्टर पाडा की त्याची ऍडिशन किती आली मुला पाहिजे मुलांना, +1. तर 2 -1 यांचं मल्टिप्लिकेशन पण काय येतं -2 आणि ऍडिशन पण काय येते +1. तर फॅक्टर मिळाले आपल्याला 2 sin square x प्लस 2 sin x मायनस sin x -1 इज इक्वल टू 0. पहिल्या टर्म मधनं काय कॉमन येतो 2 sin x, ब्रॅकेट मध्ये करेल मुलांना sin x प्लस 1 -1 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील sin x प्लस 1 इज इक्वल टू 0. सेम टर्म आहे का ब्रॅकेट मध्ये, तर काय राहील मुलांना sin x प्लस 1 आणि एका ब्रॅकेट मध्ये 2 sin x -1 इज इक्वल टू 0. मग याला सिम्प्लिफाय करा, sin x इज इक्वल्स टू -1 और sin x इज इक्वल्स टू हाफ. तर आपल्याला माहिती आहे कोणत्या अँगलला व्हॅल्यू साईनची व्हॅल्यू -1 असते तर x इज इक्वल्स टू 3π/2. नेक्स्ट कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते, हाफ असते मुलांना, तर आपल्याला माहिती आहे कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते π/6 30 डिग्रीला. आणि साइन कोणत्या क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह मुलांना, आपल्याला माहिती आहे सेकंड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह. तर पाय -π/6 म्हणजे किती मिळालं मुलांना, 6π - π इज 5π/6. आपल्याला किती सोल्युशन दिसतात, एक 3π/2 π/6 आणि 5π/6 म्हणजे किती सोल्युशन आहे 3. तर नंबर ऑफ सोल्युशन्स किती मुलांना 3. तर ऑप्शन कोणता, ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. काय दिलेला 4th एक्झाम्पल, इफ sec theta plus tan theta is equals to √3, then principal value of theta plus π/6 is equals to what. ऑप्शन लिहित नाही कारण की वेळ वाया जाईल आपली, तर मी डायरेक्ट सॉल्विंग सांगतो तुम्हाला कशी करायची. सेक थिटाला काय लिहू शकतो मुलांना, आता शिकवलं मी 1/cos theta. नेक्स्ट tan थिटाला काय लिहू शकतो मुलांना आपण sin theta अपॉन cos theta इज इक्वल्स टू √3. नेक्स्ट हा cos theta बेस सेम आहे तो 1 प्लस sin theta अपॉनचा जो cos theta तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल √3 टाइम्स cos theta. हा sin theta जो आहे तिकडे जाऊन मायनस होईल तो √3 टाइम्स cos theta मायनस sin theta
इज इक्वल्स टू 1. आणि मी ह्या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे सांगितलेले तुम्हाला. रूट 3/2, 1/2 आणि 1/2 म्हणजे सगळ्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 1/2 ने, तेव्हा त्या अँगलमध्ये फॉर्म होईल. मग फॉर्म्युला कसं दिसेल मुलांना, कॉस थिटा इंटू कोणत्या अँगलला व्हॅल्यू कॉसची रूट 3/2 असते मुलांना π/6 ला, मायनस साईन थिटा इंटू साईनची कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते मुलांना, साईन π/6 ला, इज इक्वल्स टू 1/2. तर मला सांगा मुलांना, आता आपल्याला फॉर्म्युला जो दिसतोय तो इन टर्म्स ऑफ कॉस दिसतोय बघा, कॉस कॉस साईन्स आहे. तर मला सांगा कोणत्या अँगलला कॉसची असते मुलांना, कॉस π/3 ला. हा फॉर्म्युला तयार झाला, कशाचा फॉर्म्युला तयार झाला, कॉस ऑफ थिटा प्लस π/6 इज इक्वल्स टू कॉस π/3. मग थिटा प्लस π/6 ची व्हॅल्यू किती राहील मुलांना, π/3, आणि आपल्याला थिटा प्लस π/6 ची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर थिटा प्लस π/6 इज इक्वल्स टू π/3. एक्झाम्पल नंबर 5. तर 5th एक्झाम्पल दिलेला मुलांना, साइन इफ tan theta plus cot theta is equals to 2, then theta is, फर्स्ट ऑप्शन दिलेला मुलांना 90 डिग्री, ऑप्शन बी आहे 60 डिग्री, ऑप्शन सी आहे 45 डिग्री आणि ऑप्शन डी आहे मुलांना 30 डिग्री. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 45 ची जी व्हॅल्यू असते ती 1, तर 1 + 1 इज इक्वल्स टू 2. तर एकच व्हॅल्यू सॅटिस्फाय करते, ती म्हणजे 45. तर याचं डिरेक्टली ऑप्शन कोणतं मुलांना, सी. याला जास्त तुम्हाला सॉल्व्ह करण्याची गरज नाही. नेक्स्ट example, example number 6th. Sixth example, if sin 2 theta is equals to cos 3 theta, where theta 0 is less than or equal to theta is less than or equal to 90 degree, then theta is equals to what. मला सांगा पहिला आपल्याला गिवन काय मुलांना, sin 2 theta बरोबर आहे, आणि काय गिवन आहे, cos 3 theta. तर sin 2 theta is equals to cos 3 theta. आपण याला कसं सॉल्व्ह करू शकत नाही, ह्या टर्मला तिकडे घेऊन गेलो तरी फॉर्म्युला आपला होत नाही. पण नीट ऑब्झर्व करा, sin 2 theta दिसतंय, तर sin 2 theta चा फॉर्म्युला माहिती आपल्याला, काय फॉर्म्युला मुलांना, 2 sin 2 theta sin theta इंटू cos theta, आणि cos 3 theta ची तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली, 4 cos cube theta मायनस 3 cos theta. नेक्स्ट सेकंड याच्यामधनं काय कॉमन निघतो मुलांना, सेकंड याच्यामधनं कॉमन निघतो cos theta, 2 टाइम्स sin theta इंटू cos theta इज इक्वल्स टू cos theta जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील 4 cos square theta, 4 cos square theta मायनस 3. तर इथे कॅन्सल आउट होईल मुलांना, cos theta गेट कॅन्सल, जी रिमेनिंग टर्म आहे ती काय उरलेली मुलांना, 2 sin theta इज इक्वल्स टू 4 cos square theta मायनस 3. आता तुम्हाला माहिती आहे पूर्ण जी इक्वेशन आहे ती तुम्हाला इन टर्म्स ऑफ काय आणावं लागेल, साइन, कारण की cos square theta दिसतोय. तर आपण त्याला कसं लिहिणार, 2 sin theta इज इक्वल्स टू 4 टाइम्स cos square theta ला खाली शकतो मुलांना आपण 1 मायनस sin square theta मायनस 3, सिम्प्लिफाईड. तर इक्वेशन दिसेल मुलांना 2 sin theta इज इक्वल्स टू 4 मायनस 4 sin square theta मायनस 3, मायनस 4 sin square theta इकडे येऊन प्लस होईल, तो 4 sin square theta प्लस 2 sin theta आणि 4 मायनस 3, तर 4 मायनस 3 किती मुलांना, प्लस 1, आणि प्लस 1 इकडे येऊन काय होईल, मायनस 1, मायनस 1 इज इक्वल्स टू 0. तर आता इथे फॅक्टर पाडायचे आहेत, -4 चे असे फॅक्टर सांगा मुलांना, त्याची ॲडिशन किती आली पाहिजे, +2, असे फॅक्टर्स पडत नाही. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला इथे, -b प्लस और मायनस sin theta इज इक्वल्स टू -b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. नेक्स्ट -2 प्लस और मायनस 4 4 जा 16, 16 प्लस 4 20, तर 20 ला काय लिहू शकतो मुलांना, 5 4 जा अपॉन 2
मला सांगा आता -2 प्लस और मायनस 4चा अंडर रूट किती मुलांना 2, तर 2√5 अपॉन 2 इंटू 4. तर सगळ्यांचा 2 जर आपण कॅन्सल आउट जर केलं तर इक्वेशन काय होईल मुलांना -1 प्लस और मायनस √5 अपॉन किती मुलांना 4. तर आता नीट ऑब्झर्व करा, आपल्याला जी व्हॅल्यू दिसते ती कशी दिसते मुलांना, साइन थिटा इज इक्वल्स टू एक व्हॅल्यू दिसेल तुम्हाला -1 प्लस √5 अपॉन 4. आणि तुम्हाला माहिती आहे कोणत्या अँगलला ही व्हॅल्यू असते, तुम्हाला लिहून दिलं होतं मी, जर तुम्हाला आठवत असेल तर ही व्हॅल्यू असते मुलांना साइन 18 डिग्रीला. बरोबर आहे, म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना 18 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. Example number 7. General solution of tan 3x is equals to 1. तर मला सांगा जनरल सोल्युशन करायला कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना 45, म्हणजे tan ऑफ π/4. कोणता रिझल्ट होल्ड झाला मुलांना, थिटा इज इक्वल्स टू 3x इज इक्वल्स टू n π प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती दिली मुलांना π/4. तर x इज इक्वल्स टू किती मिळेल मुलांना n π/3 प्लस π/4 3चा. कोणता ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट जो क्वेश्चन दिलेला मुलांना तो क्वेश्चन आहे द सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर 8. द सोल्युशन ऑफ द सेट 2 sin square theta is equals to 3 cos theta. मला सांगा सेम प्रोसिजर मी तुम्हाला आता सांगितलेलं साइन स्क्वेअर थिटाला कशामध्ये कन्वर्ट करायचं, इन टर्म्स ऑफ कॉस 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3 cos theta. नेक्स्ट याच्यानंतर आपल्याला कसं सिम्प्लिफाय करणार, 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस 2 cos square theta इज इक्वल्स टू 3 cos theta. -2 तिकडे जाऊन प्लस होईल 2 cos square theta प्लस 3 cos theta -2 इज इक्वल्स टू 0. 2 2 जा 4, -4चे असे फॅक्टर सांगा, त्याची बेरीज किती आली पाहिजे +3, तर 4 -1. मग इक्वेशन होईल 2 cos square theta प्लस 4 cos theta मायनस cos theta -2 इज इक्वल्स टू 0. तर पहिल्या याच्यातनं काय कॉमन निघालतो मुलांना 2 cos theta. 2 cos theta जर कॉमन काढलं मुलांना ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस cos theta प्लस 2. आणि समोरच्या ब्रॅकेटमधनं जर -1 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील cos theta प्लस 2 इज इक्वल्स टू 0. तर सेम ब्रॅकेट एका ब्रॅकेटमध्ये, तर कोण एका ब्रॅकेटमध्ये मुलांना cos theta प्लस 2 फर्स्ट ब्रॅकेट 2 cos theta minus 1 is equals to 0. This is not equals to 0. Cos theta is not equals to -2. बरोबर आहे, मग therefore cos theta is equals to किती मुलांना हाफ. आणि कोणत्या अँगलला व्हॅल्यू कॉसची जी ती हाफ आहे ती cos ऑफ π/3 आहे. बरोबर आहे. तर आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, सोल्युशन ऑफ द इंटरवल. त्यांनी प्रिन्सिपल सोल्युशन विचारलेलं 0 to 2π मध्ये. तर मला सांगा π/3 भेटला तर कॉस कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो पॉझिटिव्ह असतो मुलांना, फोर्थ क्वार्टर मध्ये. तर 2π - π/3 इज इक्वल्स टू हाफ. तर 3 2 जा 6, 6 - 1 इज 5π. तर कॉस ऑफ 5π/3 इज इक्वल्स टू हाफ. जे दोन सोल्युशन भेटले तर त्यांनी ऑप्शन असं दिलेलं आहे π/3, 5π/3 इज द सोल्युशन. एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 आहे नंबर ऑफ सोल्युशन्स काढायचे आपण. साइन 2x प्लस cos 2x प्लस साइन x प्लस cos x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, 2 sin theta इंटू cos theta. नेक्स्ट cos 2 थिटाचा इन टर्म्स ऑफ cos फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ cos, 2 cos square theta -1 प्लस sin x प्लस cos x प्लस 1 इज इक्वल्स टू 0.
इथे कॅन्सल होतं मुलांना, -1 + 1 गेट कॅन्सल. आता कॉमन टर्म कुठे निघते ते बघायचं फक्त. तर मला सांगा याच्यातनं कॉमन जी टर्म निघते ती निघते sin x. जर आपण तिथून sin x जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये करायला मुलांना 2 cos x + 1, आणि इथनं जर cos x जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये राहील म्हणून 2 cos x. तर cos x कॉमन काढतो तर 2 cos x + 1 = 0. सेम टर्म एका ब्रॅकेटमध्ये, तर 2 cos x + 1 इन सेकंड ब्रॅकेट sin x + cos x = 0. मला सांगा एकतर ही टर्म 0 असेल किंवा ही टर्म 0 असेल. ही टर्म 0 म्हटल्यावर काय होईल मुलांना, cos x = -1/2, आणि और ही 0 म्हटल्यावर sin x = किती भेटेल मुलांना, -cos x. तर cos x इकडे येऊन डिवाइड होईल, तर tan x = what मुलांना, -1. नेक्स्ट आता मला सांगा cos x = -1/2. तर आता चेक कर आपल्याला काय करायचंय, tan x = -1. तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना, π/4 ला. तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये tan ही जी व्हॅल्यू आहे निगेटिव्ह आहे, आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये तर tan π - θ, आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये 2π - θ. हे सगळ्यांना माहिती आहे. एक्सच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार मुलांना, π/4. तर π - π/4 आणि 2π - π/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला उत्तर भेटेल मुलांना 3π/4, आणि 4 2 8, 8 - 1 इज 7π/4. नेक्स्ट कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना, कितीला, π/3. कोणत्या क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे, फर्स्ट. कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सॉरी सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जाणार, π - π/3. थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं जाणार मुलांना, π + π/3. याला सॉल्व्ह करा तर इथे भेटेल 2π/3, आणि इथे भेटेल मुलांना 4π/3. आपल्याला किती सोल्युशन भेटले मुलांना, 4 सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10th एक्झाम्पल आहे मुलांना. cos 3x into tan of 5x is equals to sin 7x. आता ह्या टाईपच्या एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करणार ते समजून घ्या. cos of 3x into tan of 5x ला, तर tan ला काय लिहितो मुलांना आपण, sin upon cos. तर sin 5x upon cos 5x is equals to sin of 7x. जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ती डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. तर इक्वेशन दिसेल मुलांना, sin of 5x into cos of 3x is equals to sin of 7x into cos of 5x. नीट ऑब्झर्व करा, हे तर फॉर्म्युला सारखं दिसतंय. जे तुम्हाला सगळीकडे 2 ची गरज, तर 2 ने जर दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडणार नाही. तर हा फॉर्म्युला बघा मुलांना कसा दिसतोय, 2 टाइम्स sin cos. तर sin cos कशाचा फॉर्म्युला, sin a + b, sin 5x + 3x प्लस sin of 5x - 3x इज इक्वल्स टू, आपण त्याचाच फॉर्म्युला दिसतोय, तर sin of 7x + 5x प्लस sin of 7x - 5x. याला सिम्प्लिफाय करा मुलांना, तर हे होईल 8 sin 8x प्लस sin 2x is equals to sin of 12x प्लस sin of 2x. तर काय काय कॅन्सल मुलांना, sin 2x गेट कॅन्सल. नेक्स्ट त्याच्यानंतर फक्त टर्म उरलेली आता आपल्याकडे कोणती, sin 12x आणि 8x. या टाईपचे क्वेश्चन कसे करायचे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. जी छोटी टर्म आहे ती तिकडच्या साईडला घेऊन जायची, म्हणजे इक्वेशन कसे दिसणार आपल्याला, sin 12x minus sin of 8x is equals to 0. इथे कोणता फॉर्म्युला आपला होणार मुलांना, sin c minus sin d. तर काय फॉर्म्युला असतो, 2 टाइम्स cos of c plus d upon 2 into sin of c minus d upon is equals to 0. याला सिम्प्लिफाय करा, 2 टाइम्स cos of
20/2 म्हणजे 10x इंटू हे किती झालं मुलांना साइन 12 मायनस 8 4/2 इज 2x इंटू साइन 2x इज इक्वल टू 0. यांचा प्रोडक्ट 0 आहे तर यांच्यापैकी कोणती तरी एक टर्म 0 पाहिजे. cos 10x इज इक्वल टू 0 और साइन 2x इज इक्वल टू 0. तर याच्यासाठी रिझल्ट काय मुलांना cos थीटा cos theta is equals to 0 असेल तर implies that theta is equals to काय रिझल्ट आहे 2n plus 1 into pi by 2. जेव्हा sin theta is equals to 0 तेव्हा रिझल्ट काय मुलांना theta is equals to n pi. यूज करा मुलांना रिझल्ट तर 10x is equals to 2n plus 1 into pi by 2 आणि sin 2x is equals to n pi म्हणजे theta is equals to what थीटाची व्हॅल्यू किती दिलेली 2x 2x is equals to n pi तर x is equals to किती मुलांना n pi by 2 आणि x is equals to किती मुलांना 2n plus 1 into 10 हा तिथे मल्टिप्लाय तिथे जाऊन डिवाइड तर pi by 20. दिस इज अवर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर आहे 11th एक्झाम्पल जो दिलेला आहे तो असा आहे tan 2x plus tan x plus tan 2x into tan x is equals to 1. फाइंड द जनरल सोल्युशन. आपल्याला जनरल सोल्युशन सांगायचं आणि ऑप्शन दिलेले. मला सांगा ही जी टर्म आहे तिकडे जाऊन काय होईल मुलांना मायनस तर tan 2x plus tan x is equals to काय होईल मुलांना 1 minus tan 2x into tan x. ही टर्म मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल मुलांना डिवाइड तर tan 2x plus tan x upon 1 minus tan 2x into tan x. ही जर टर्म इकडे आली तर इकडे काय राहील 1. नीट ऑब्झर्व करा हा कशाचा तरी फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला. हा फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला tan ऑफ a प्लस b चा. तर tan ऑफ a ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 2x प्लस x इज इक्वल्स टू 1 म्हणजे tan 3 थीटा इज इक्वल 3x इज इक्वल्स टू 1. कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना 45. तर tan ऑफ पाय बाय 4 इथे कोणता रिझल्ट बोल झाला tan थीटा इज इक्वल्स टू tan अल्फा तर 3x इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना पाय बाय 4. x इज इक्वल्स टू किती मुलांना n पाय बाय 3 प्लस पाय बाय 12. दिस इज अवर सोल्युशन. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 12th एक्झाम्पल दिलेला आहे म्हणून 5 cos 2 theta 5 cos 2 theta plus 2 cos square theta by 2 plus 1 is equals to 0. तर आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढायची. आता मला सांगा मुलांना cos 2 थीटाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. आता इन टर्म्स ऑफ कॉस पाहिजे आपल्याला तर काय 2 cos square theta minus 1. आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं हा कशाचा तरी फॉर्म्युला दिसतोय. कशाचा फॉर्म्युला दिसतोय मुलांना हा cos 2 थीटा. तर थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे थीटा बाय 2 cos square theta प्लस 1. तर नीट ऑब्झर्व करा हा फॉर्म्युला कसा दिसतोय तुम्हाला 2 cos square theta प्लस 1. तर हा फॉर्म्युला नाहीये तर मला सांगा एवढाच फॉर्म्युला येईल2 cos square theta. जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल 1 प्लस कॉस थीटाचा फॉर्म्युला जो असतो मुलांना तो असतो 2 cos square theta बाय 2. तर 2 cos square theta बाय 2 ला घालू शकतो मुलांना आपण 1 प्लस cos theta 1 प्लस cos theta प्लस 1 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला इक्वेशन जी इन टर्म्स ऑफ कॉस दिसेल इक्वेशन दिसेल आपल्याला 5 टू चा 10 cos square theta minus 5 प्लस 1 प्लस cos theta प्लस 1 इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट इक्वेशन जी दिसते ती दिसते 10 cos square theta प्लस cos theta. नेक्स्ट 1 प्लस 1 किती मुलांना 2 तर 5 minus 5 plus 2 is minus 3 is equals to 0. 10 3 जा minus 30 त्याचे फॅक्टर पाडायचे त्याची ॲडिशन 6 5 जा प्लस 6 minus 5. तर इक्वेशन भेटेल आपल्याला 10 cos square theta प्लस 6 cos theta minus 5 cos theta minus 3 is equals to 0.
तर मला सांगा मुलांना पहिल्या ब्रॅकेटमधून काय कॉमन निघतो? पहिल्या ब्रॅकेटमधून कॉमन निघेल 2 cos थिटा, ब्रॅकेटमध्ये राहील 5 cos थिटा प्लस 3, आणि सेकंड पेअर मधनं -1 कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये राहील 5 cos थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0. सेम ब्रॅकेट एका ब्रॅकेटमध्ये, तर 5 cos थिटा प्लस 3 एका ब्रॅकेटमध्ये आणि रिमेनिंग टर्म 2 cos थिटा -1 इज इक्वल टू 0. तुम्हाला सांगा मुलांना काय काय भेटलं आपल्याला? cos थिटा इज इक्वल्स टू -3/5 आणि cos थिटा इज इक्वल्स टू हाफ. तो कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना? आपण थिटाची व्हॅल्यू काढायची, तर π/3 और कोणत्या क्वाड्रंटमध्ये 2π - π/3. तर 2π - π/3 म्हणजे किती मुलांना? 5π/3. तर या दोघांपैकी एक ऑप्शन असेलच. ऑप्शन दिलेले तुम्हाला 5π/3. 5/3 इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 13th एक्झाम्पल दिलेला मुलांना tan ऑफ 5 थिटा इज इक्वल्स टू cot ऑफ 2 थिटा. मला सांगा मुलांना, जेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अपोजिट जर असेल तर त्या अँगलला कन्वर्ट करायचं, तर कॉटला कशामध्ये कन्वर्ट करणार? tan मध्ये. तर कसं कन्वर्ट होईल? tan ऑफ π/2 - 2 थिटा. tan ऑफ π/2 - थिटा इज cot थिटा. मग याच्यावरनं कसं करणार मुलांना? tan ऑफ 5 थिटा इज इक्वल्स टू tan ऑफ π/2 - थिटा. तर तिथे तयार झाली. तर नीट ऑब्झर्व करा, आपल्याला जी इक्वेशन दिसती तो कोणता रिझल्ट होल्ड करतोय? tan थिटा इज इक्वल्स टू tan अल्फा implies that theta is equals to n pi प्लस अल्फा. तर थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला? 5 थिटा. तर 5 थिटा इज इक्वल्स टू n pi प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू दिलेली मुलांना π/2 - 2 थिटा. तर -2 थिटा इकडे येऊन काय होईल? प्लस. तर 5 थिटा प्लस 2 थिटा, तर तो किती झाला मुलांना? 7 थिटा. तर 7 थिटा इज इक्वल्स टू n pi प्लस π/2. तर थिटा इज इक्वल्स टू 7 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल, तर n π/7 प्लस π/14. दिस इज अवर सोल्युशन. एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 14. sin 6 थिटा प्लस sin 4 थिटा प्लस sin 2 थिटा इज इक्वल्स टू 0. तर इथे पेयर सापडायचं सांगितलेलं मी तुम्हाला. पेयर अशी सापडायची की ज्या दोघांची ॲडिशन, आता 6 + 4 किती मुलांना? 10. 10 डिवायडेड बाय 2 5 ने उरत आहे. पहिली सेकंड लास्ट आणि लास्ट बघा 4 थिटा प्लस 2 थिटा. 6 थिटा अपॉन 2 इज 3 थिटा, नाही भेटत आहे. आणि पहिली आणि शेवटची पेयर बघा बरं का मुलांना, 6 आणि 2 किती मुलांना? 8. 8 डिवायडेड बाय 2 इज 4, म्हणजे ती रिमेनिंग टर्म राहते. मग त्यांना दोघांना सोबत लिहायचं. कोणाला लिहिणार? sin 6 थिटा प्लस sin 2 थिटा, आणि जी रिमेनिंग टर्म आहे त्याला बाजूला लिहिणार sin 4 थिटा इज इक्वल्स टू 0. इथे फॉर्म्युला वापरणार मुलांना. कोणता फॉर्म्युला आपला होईल? sin c प्लस sin t. तो काय फॉर्म्युला असतो मुलांना? 2 टाइम्स sin c प्लस d अपॉन 2 इंटू cos ऑफ 6 थिटा मायनस 2 थिटा अपॉन 2 प्लस sin 4 थिटा इज इक्वल्स टू 0. फॉर्म्युला तयार झाला मुलांना. कोणता फॉर्म्युला तयार झाला? 6 प्लस 2 8. 8 डिवायडेड बाय 2 इज 4. तो 2 टाइम्स sin 4 थिटा इंटू cos ऑफ 6 minus 2 4 upon 2 is 2 theta plus sin 4 theta is equals to 0. तर सेम टर्म कोणती मुलांनो? sin 4 theta. sin 4 theta ला जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांनो? 2 cos 2 theta प्लस 1 इज इक्वल्स टू 0. तर मला सांगा कंडिशन काय राहील मुलांनो? एक तर sin 4 theta इज इक्वल्स टू 0 और 2 cos 2 theta प्लस 1 इज इक्वल्स टू 0. तिथनं व्हॅल्यू भेटेल मुलांना. थिटा इज इक्वल्स टू 0 जर असेल तर थिटा इज इक्वल्स टू n पाय, म्हणजे 4 थिटा इज इक्वल्स टू n पाय. तर थिटा इज इक्वल्स टू n पाय बाय 4, आणि इथे cos 2 थिटा इज इक्वल्स टू मायनस हाफ. बट कोणत्या अँगलला व्हॅल्यू मुलांना हाफ असते? π/3 ला. आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह? सेकंड आणि थर्ड. तर पाय प्लस π/3 आणि पाय मायनस π/3. कसं करण्याला?
4 पाय बाय 3 आणि 2 पाय बाय 3. तर तुम्हाला असे इक्वेशन भेटलेले आहेत. बट आपल्याला जर जनरल सोल्युशन विचारलेलं, काय विचारलेलं जनरल सोल्युशन, तर आपल्याला रिव्होल्युशन करताना जी पहिली टर्म येते तीच लागते. रिव्होल्युशन करताना 2 पाय बाय 3 पहिले येतो, म्हणजे सेकंड क्वाड्रंट पहिले येतो. इथे रिझल्ट कोणता होल्ड होईल मुलांनो? cos 2 थिटा इज इक्वल्स टू cos 2 पाय बाय 3. इथे रिझल्ट होल्ड झाला. cos theta is equals to cos alpha implies that theta is equals to 2n pi प्लस और मायनस अल्फा. तर थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 2 थीटा. तर 2 थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस 2 पाय बाय 3. सगळीकडे काय कॅन्सल होतं मुलांना? 2 2 गेट कॅन्सल. तर कॅन्सल होईल 2 2 2 गेट कॅन्सल. तर फायनल सोल्युशन राहील मुलांना थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस और मायनस पाय बाय 3.